नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण एक व्हिडिओ सिरीज करत आहोत ज्याचं शीर्षक आहे कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय। यातला चौथा उपाय आपण आज बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्या उत्पन्नाच्या वाढीवर लक्ष दिले तर कर्ज फेडणे सोपे जाते। मित्रांनो, बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण कर्ज घेतलं की केवळ एका उत्पन्नाच्या स्रोताकडे बघत राहतो। म्हणजे उदाहरणार्थ जर आपली नोकरी असेल तर आपण केवळ आपल्या पगारावर अवलंबून राहतो आणि पगारातून ठराविक रक्कम येते, त्यातला ठराविक रकमेचा भाग EMI मध्ये निघून जातो। बऱ्याचदा कधी बचत होते आणि कधी तर आपल्याला कोणतीही रक्कम बचत म्हणून मिळत नाही आणि नेहमी कर्जाचा डोंगर हा असा वाढत जातो। पण मित्रांनो, आपल्याला स्मार्ट पर्यायांचा जेव्हा आपण विचार करतो, स्मार्ट उपायांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपण आपलं उत्पन्न वाढवलं तर आपण आपलं कर्ज लवकर फेडू शकतो। तर आपल्यासमोर एक उदाहरण मी इथे ठेवलेलं आहे। समजा आपण एक उत्पन्न मिळवत असाल तर आपण ऑल्टरनेटिव्ह इन्कम किंवा ॲडिशनल इन्कम म्हणजे एका स्रोताच्या बरोबर दुसरा स्रोतसुद्धा निर्माण करून कशी त्या माध्यमातून स्मार्टली कर्जाची परतफेड करू शकतो, हे एक उदाहरण मी आपल्याला दिलं इथे। जसं की उत्पन्न मिळवण्याचे माध्यम किंवा स्रोत, जर आपण आपले सध्याचे मासिक उत्पन्न असेल 50,000 रुपये आणि त्यातून आपण जर खर्च करत असाल 45,000 रुपये, तर आपण बचत करतो फक्त 5,000 रुपये। मग कर्जफेडीसाठी आपल्याला किती अधिक पैसा मिळू शकतो, तर 2,000 रुपये मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण सतत प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे, प्रगतीचा शोध घेतला पाहिजे। आपण जी नोकरी करतोय त्यात आपल्याला जो पगार मिळतोय तो आपल्या खर्चाशी ताळमेळ खातोय की नाही। आपले खर्च जास्त आहेत आणि आपला पगार कमी आहे, अशी परिस्थिती असेल तर मित्रांनो, आपल्याला आपल्या नोकरीला अपग्रेड करावं लागेल। आपला पगार वाढेल कसा, सध्याच्या नोकरीमध्ये पगार वाढेल कसा किंवा दुसरी नोकरी स्वीकारून त्यात अधिक पगार कसा मिळवता येईल, प्रगती कशी साधता येईल, असा विचार केला मित्रांनो, तरच आपली कर्जाची परतफेड ही वेळेच्या आधी होईल किंवा आपली काही थोडीफार बचत निर्माण होईल। जर मित्रांनो आपण व्यापार किंवा उद्योग हा स्रोत पाहिला तर सध्याचे मासिक उत्पन्न आपलं जर धरलं 1 लाख रुपये, एखादा बिझनेस असेल आपला, जनरल स्टोर्स म्हणा, मेडिकल स्टोर्स म्हणा, सलून म्हणा किंवा कोणत्याही स्वरूपाचा बिझनेस, त्यातून जर आपल्याला 1 लाख रुपये महिना उत्पन्न असेल आणि आपला खर्च असेल 90,000 रुपये, तर आपली बचत किती होते, तर 10,000 रुपये बचत होते मित्रांनो। या बचतीपैकी जर आपण 6,000 रुपये म्हणजे 60% रक्कम जर कर्ज परतफेडीसाठी वापरली तर मित्रांनो, जवळजवळ आपण एखादा EMI जास्त भरू शकतो किंवा आपलं लोन रिपेमेंट आपण लवकर करू शकतो। अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो मित्रांनो। आपल्या नोकरीबरोबर, व्यवसायाबरोबर आपण आणखी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला, जसं की उदाहरणार्थ एखादा ॲग्रिकल्चरल प्लॉट विकत घेऊन आपण जर शेती केली तर साधारण शेतकऱ्याचं जे मासिक उत्पन्न आहे ते 3 लाख रुपये वर्षाला धरलं आपण, 25,000 रुपये महिना धरलं आणि 20,000 रुपये समजा खर्च झाले शेतीमध्ये, तरी 5,000 रुपये बचत होऊ शकते महिन्याची। आणि हे आपलं जर साईड इन्कम असेल तर या संपूर्ण बचतीतून आपण 90%, 80% रक्कम बाजूला टाकू शकतो। 4,000 रुपये समजा महिन्याला बाजूला टाकले आपण, तर 1 किंवा 2 EMI आपण वर्षाला अधिक देऊ शकतो आणि कर्ज लवकर फेडू शकतो मित्रांनो। तर आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या वाढीवर लक्ष द्यायचं आहे। शेवटचा एक पर्याय, आणखी उत्पन्न कसं वाढवता येईल आपलं, तर आपण नोकरी, व्यवसाय, शेती हा जोडधंदा आपण स्वीकारला समजा, तर त्याबरोबर आपण समजा रिअल इस्टेटमध्ये रेफरल बेसिसवर कामं करण्याची पण एक संधी असते। रिअल इस्टेट एजंट म्हणून आपण काम करू शकतो। एखाद्या बिल्डरला आपण एखादा रेफरन्स दिला, आपल्या मित्राला घर घ्यायचं आहे आणि बिल्डर
किंवा रिअल इस्टेट एजंटला आपण तो रेफरन्स दिला तर कदाचित आपल्याला ब्रोकरेज किंवा कमिशन त्यातून एखादं मिळू शकतं. आणि त्या माध्यमातून समजा वर्षाला आपण एखादा फ्लॅट किंवा 2 फ्लॅट जरी कोणाचे विकून दिले मित्रांनो, तरीसुद्धा आपल्याला 3 ते 5 लाख रुपये आपण वर्षाला कमवू शकतो, ज्या माध्यमातून अंदाजे महिन्याला 20 ते 25,000 रुपये समजा आपण मिळवले. आपला खर्च जर 15,000 रुपये असेल त्या व्यवसायासाठी, तर बचत आपली 5,000 रुपये होईल आणि त्या बचतीच्या 80-90% रक्कम 4,000 4,500 ही रक्कम आपण कर्जफेडीसाठी अधिक पैसा उपलब्ध करून देऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एकमेव असा आहे की आपण कर्ज लवकर फेडण्याचा विचार करावा आणि त्यासाठी या महागाईवर मात करण्यासाठी, या वाढत्या व्याजदरांवर कर्जावर मात करण्यासाठी आपण आपले उत्पन्न वाढवणं हा एकमेव पर्याय आहे. मित्रांनो, आपण कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय बघत आहोत. त्यात अजून काही उपायांवर चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.